चला 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 अंपर चला लवकर चला. चला 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 झेंडेवाले तयार राहा. चला ऑफिशियल्स तयार झालेले आहेत. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. या स्पर्धेची आपण पाहतो क्वार्टर फायनल, सब क्वार्टर फायनल म्हटली जाईल कारण काय झालं. हा दोन्ही टीमचे व्हॉलेंटियर लगेच जायचं तिकडे. दोन्ही टीमचे व्हॉलेंटियर चला मैदानाच्या तिकडे जा. जा खुर्च्या घेऊन जा लगेच जा प्लीज लगेच जा. आणि व्हॉलेंटियरने झेल पकडली त्यांना 100 रुपये. जा ऐवज जेलसाठी 100 रुपये जा लवकर. पहिला चेंडू ब्रह्मास्त्राचा मारा यावर क्लेन चेंडू आपण पाहिला गेला. वाईट इस्लॉंगन काऊ कॉर्नरचा शतरक्षक चेंडू परत पोहोचतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाणार. एका धावेने अकाउंट या ठिकाणी ओपन होते. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. दोघांना खालापूरला घेऊन जाऊ खेळायला. गोलंदाज तयार. इथे आपला शॉर्ट चेंडू होता उडवला चेंडूला शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. कोणत्या प्रकारची चुकीनी फलंदाज बाद. झटका क्रमांक 1 दिला गेलाय तो कैर या संघाला. वरती डीजे मास्टर हा त्यांचा गाणं लावलाय. तुझ्या त्या गावामध्ये तुझा अकाउंट ओपन. अतुल नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानावरती रवाना झालाय. चांगला चेंडू आपण पाहतो टाकला गेला त्याचा फसवला गेला शतरक्षक त्या ठिकाणी चांगलं शतरक्षण म्हटलं जाईल. इथे टॉस केला चेंडूला समोर होता चेंडू गोलंदाज चेंडू खाली येतोय. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय. अतुल येणार माघारी. झटका क्रमांक 2.
हे बघा बघा, आमच्या प्रेक्षकांच्यावरती दबाव टाकू नका तुम्ही, प्रेक्षकांच्यावरती दबाव टाकू नका. नाही, प्रेक्षकांवरती दबाव टाकायचा नाही. किती काय केलं ते आता आमचे प्रेक्षक आहेत. ओके ओके सर, दिली त्यांनी बाउंड्री. बाउंड्री आहे बोलतो. हा बोलतो बाउंड्री आहे. चांगला चेंडू, चांगला चेंडू. आपण या ठिकाणी तो कमबॅक करणार चेंडू पाहिला गेला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. 22ची एक धाव आपण पाहतो या ठिकाणी. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड या एक्स्ट्राने जाऊन पोहोचले ती 7 या आकड्यावरती. अक्षरशः गारठले सर्व, कारण हवामान बदल झालाय. असं काही दिवसापूर्वी वाटलं होतं वातावरण गरम आहे राजेश सर, अक्षरशः गरमी होत होती. जिथं मॅच सुरू झाली ना सागर, त्या दिवशी तर बसवत नव्हतं, एवढी गरमी होती. आम्ही सांगितलं होतं आमच्या दादांना, खुरमदादा उद्या 3 फॅन मागव. दुसऱ्या दिवशी 3 फॅन मागवण्याच्या अगोदरच एवढा पाऊस आला, त्या फॅनची गरजच नाही पडली आम्हाला. पहिले षटक आपण पाहतो 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलंय. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय तेजसला. इथे पाहतो क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतोय. एकच धाव या ठिकाणी घेतली तर एका धावेने स्कोर कडा 8 या आकड्यावरती. जसं कसं घड्याळाचं सेल आहेत ना, 2 महिने फक्त चालतात आणि तिसऱ्या महिन्यात ना काटा थांबत थांबत चालतो. तसं हे क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये पाहायला गेलं ना, पहिले 2-3 सामने आहेत ना आरामात, त्याच्यानंतर शेवटचे काही सामने असतात ना, तो स्पीड कमी होत जातो. हा योगेश, एनर्जी डाऊन होत जाते. इथे चांगला चेंडू आणि इथे क्षेत्ररक्षक पाहतो चुकी करतो एसटीच्या पाठीमागे. जरूर चेक केलं जाईल, चेक केलं जाईल या ठिकाणी. एक धाव पूर्ण आहे का त्या पद्धतीने आपण पाहतो, चेक केलं जाते. चेकसाठी मॅच रेफरी बबलू दादा नजे.
नॉट आउट. बॅट्समॅन सेफ आहे. पोचला बॅट्समॅन फलंदामध्ये सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये आपण पाहतोय. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आल्या. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोचली ती 10 या आकड्यावरती. 10 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. दुसरं षटक तेजेचं प्रगतीपथावरती पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करतोय. चांगला फटका कार्पेट पद्धती जमीनला गुदगुला चेंडू आलाय. शतरक्षक त्या ठिकाणी थोडंसं फंबल होतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव चितेके चपलाईना पूर्ण केले. 2 धावा आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण होतात. अतुल पाटील या ठिकाणी पाहतोय जणू काही आतमध्ये एखादा LED TV लागलाय. केबल गुलकन नेटवर्क आणि यांच्याकडे रिमोट कंट्रोल. धाव 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 धाव. फुल्लेचा चेंडू खेचण्याचा प्रयत्न केला गेला. शतरक्षक त्या ठिकाणी तैनात. फलंदाज बाद. लेट गाणं लावला तुम्ही. दोन दोन चेंडू आपण पाहतोय अजून या षटकातली शिल्लक आहेत. पुढचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. टॉस केला चेंडूला. शतरक्षक पोहोचणार का त्या ठिकाणी. जरूर पोहोचला होता चेंडू. बघा शरीरवेदक अडवला गेला चेंडूला. ही टेक्निक खूप सुरेख असते. जरी आपण पाहतो झेल भेटली नाही चेंडूला बाउंड्री लाईन पर पाठवायचं आणि त्या पद्धतीने पाहतोय. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. कसं असतं अतुल पाटील लक्षात ठेवायचं. एखाद्या चढणीला गाडी चढत असते ना ती ब्रेकडाऊन झाली तिला पाठीमागून ढकलायची नाही. हा ड्रायव्हरचा पाय निघला ना ब्रेकवरून डायरेक्ट अंगावरती येते. रॉयल पाटीलचं नाव अतुल पाटीलने सुरेख ठेवलंय. सर रॉयल पाटील. पण जाताना अतुल पाटील वेगळाच बोलला. चांगला चेंडू पाहतो. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 7च्या सरासरीने 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 7 होते. या षटकात 7 आल्या. 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. आपल्यातून पाहिलं गेलं. मी काल एका समालोचकाचा इंटरव्ह्यू पाहिला गेला. राजेश सर कर्जत तालुक्यामध्ये एकमेव अशी स्पर्धा आहे बोलतो पाऊस पडलं तरी ती स्पर्धा बंद झाली नाही. पण खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्यामध्ये 2 अशा स्पर्धा चालू होत्या. पाऊस पडलं मैदान ओलं झालं तरी स्पर्धा थांबल्या नाहीत. सुरेख फटका चेंडू पाठवला सीमारेषा पार. रसमितीसा इथे आलाय. हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर.
गरज होती धावांची, तर धावा आपण पाहतोय ते आव्हानात्मक धावा उभा कराव्या लागतील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू उडवला, चेंडूला गेला 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 सीमा रेषा पलीकडे 6 धावेसाठी आणखी एक षटका. फक्त हा गाणं त्यांनाच फक्त समजतो. मिस्टर हॅरी यांचा निर्णय लय भारी. चांगला चेंडू कमबॅक करणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहिलं. डॉट चेंडू पंचांकडे आशाभूत नजरेने जरूर पाहिलं होतं सागरने. इथे गॅप मधून चेंडू निघाला, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. रस मिळती 4. इथे आला चौकार. हा मोड खूप महत्वाचा आहे. इथे मोड नाही तर एक चौकार आलेला आहे. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं ते 31 या आकड्यावरती. मागच्या सामन्यामध्ये 33 धाव्यावरती रोखलं होतं एरंदळ संघाला या कैरे संघाने. टॉस केला चेंडूला. 3-3 शतरक्षक 1 2 3 शतरक्षक आपण त्या ठिकाणी पाहतो. सुरेख झेला या ठिकाणी पकडला जातोय. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 31 या आकड्यावरती 32 धावांचा गरज आहे विजयासाठी. आपण पाहतो वारतुली संघाला या धावा कशा प्रकारे होतील या ऐकूया योगेश ढोले यांच्या आवाजात. तो पसंती देऊया डीजे होऊन दे एकनाथ माली.
व्हाईट बॉल इथून पाहायला मिळतो. एक धाव फलकावरती आले. 32 धावा बनवायचे आहेत. आपण पाहताय सेकंड गेंद वरती आपल्याला जयवंत पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक गेंद वरती आपण पाहताय अर्जुन. इथे मात्र फटका चांगला इनफिल्डच्या वरून खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. जखमी वाघ ठोकतोय चौकार. थँक्यू, धन्यवाद. आपलं एवढं पाठ झाले तरी देखील तुम्ही चांगलं संगीत वाजवताय. इथे फटका चांगला आहे. जागा बनवली होती परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलेत आणि फलंदाज इथून बाद होतोय. पहिल्या क्रमांकाचा जयवंत. हलक्यात अगदी आपण पाहताय स्केअर केला परंतु कौतुक करूया या ठिकाणी आपण पाहताय शॉर्ट मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचं ज्यानं पायानं बॉल अडवला. स्टॉप केलं बॉलला. एकच धावेतून पाहायला मिळाली. 33 धावसंख्येचा पाठलाग करत असताना अगदी आपण पाहताय या ठिकाणी बॅटिंग करणारा 32 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या ठिकाणी संघ जाऊन पोहोचलाय. 13 धावा फलकावरती. जाणता राजा वारदोली टीम हा संघ जाणता राजा वारदोली संघ आपण पाहताय 32 धावसंख्येचा पाठलाग करतोय. आतापर्यंत 13 धावा फलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहताय पहिल्या ओव्हरमध्ये बरंच काही घडलं. व्हाईट बॉल आला, डॉट बॉल आला, त्यानंतर चौकार आला, षटकार आला, सिंगल आला आणि विकेट देखील आली आहे. विकेट महत्वाची होती खऱ्या अर्थानं. जयवंतची विकेट आपण पाहताय
त्याला थोडीशी दुखापत झाली, त्यानंतर एक चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि त्यानंतर तो मैदानाच्या बाहेर आला. परंतु आता तेजस आणि त्याच्या साथीनं अर्जुन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस यांच्या बॅटमधून एक षटकार आला, अर्जुन यांच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. एकंदरीत संघाची धावसंख्या 13, 32चा पाठलाग करत असताना अजूनही 12 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. क्वालिफाय राऊंड आपण पाहत आहे. 32 बनवायचे आहेत, म्हणजे अजूनही 19 धावसंख्येची गरज आहे. 13 आल्यात. गोलंदाज गणेश पंकजनं खऱ्या अर्थानं 13 या धावसंख्येचं षटक हाताळलं. चांगली गोलंदाजी राहिली होती. शेवटच्या बॉलवरती खऱ्या अर्थानं सिंगल आली होती. चौथ्या बॉलवरती त्याच्या विरोधामध्ये षटकार आला होता. आता गणेश वाघे गोलंदाजीसाठी आलाय. मागच्या मॅचमध्ये पंकजनं मॅन ऑफ द मॅचचं किताब मिळवलं होतं. ॲज अ गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी राहिली होती. एका षटकामध्ये 5 धावा देत त्याने 2 विकेट मिळवल्या होत्या. आता मात्र 13 धावसंख्येचं षटक आणि त्यानंतर गणेश वाघे दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉलमध्ये 19 धावसंख्येचा बचाव करायचा आहे. पहिलाच बॉल पंच इथून लाईन चेक करतायत आणि डिसिजन या ठिकाणी आला आहे. इट्स अ वाईट बॉल. 18 धावसंख्येची गरज. 12 बॉल 18 धाबा. जरी तुम्हाला वाटतात तुमच्याकडे धाबा जास्त आहेत, परंतु अशा प्रकारच्या धाबा खर्च झाल्या तर ही मॅच तुमच्यासाठी फार कठीण होईल. 12 बॉल 18 धाबा. इथे ऑन साईडला टर्न केलं बॉलला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, वेगानं आलेत. चांगली फील्डिंग, तेवढी चांगली फेकी पाहायला मिळते. मिळेल फक्त सिंगल. 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये आता बनवायचे आहेत त्या 17 धाबा. 11 बॉल 17 धाबा. 15 धाबा धावफलकावरती. 32चा पाठलाग करत असताना आपल्याला पाहायला मिळते जाणता राजा बारदोली टीम. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहताय सिंधू 11 कैरे टीम, जिने धाबा बनवल्या होत्या 31. 32चा टार्गेट ठेवला. गणेश वाघेचं हे षटक. इथे फलंदाज बाद. गरज आहे. 9 बॉलमध्ये 16 धाबा बनवायच्या आहेत. 9 बॉलमध्ये 16 आल्यात. अजूनही 9 बॉलमध्ये उर्वरित 16 बनवायच्या आहेत. चांगली मॅच इथून पाहायला मिळते. क्वार्टर फायनलची मॅच जिंकला तर ट्रॉफी, नाहीतर मात्र 1 वर्ष या स्पर्धेची वाट तुम्हाला पाहावी लागेल. ही स्पर्धा पुनश्च एकदा पुढच्या वर्षामध्ये येईल, त्यावेळी तुम्हाला या स्पर्धेमध्ये संधी मिळेल. फॉलो केलं बॅट्समन बॉलला आणि इथून पंच सांगतायत इट्स फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. 8 बॉल आणि आता 16 धावसंख्येची गरज. शेवटच्या 8 बॉल 16 धाबा. प्रत्येक बॉलवरती दुहेरी धाव हवी आहे. कमबॅक केलंय गणेश वाघेनं आपण पाहताय या षटकामध्ये. फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाहीयेत. इथे आपण पाहताय फलंदाज बाद झालाय फुल टॉस बॉल वरती अर्जुन.
त्या ठिकाणी स्टॉप केले बॉलला, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, पलटलेत वेगानं, दुसरी धाव इथे रिस्क आहे या धाबेमध्ये, फलंदाज बाद. सहाव्या क्रमांकावरती विनय आपण पाहताय, त्यांना अजूनही 16 धावसंख्येची गरज आहे. गणेश वाघेचं कौतुक करूया, ज्यानं खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलं आपल्या टीमला. जबरदस्त स्पेल त्याचं पाहायला मिळालं, ज्यानं खऱ्या अर्थाने या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्या, 2 विकेटानं मिळवल्या. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, या षटकामध्ये आल्या 4. सहा बॉल आणि 15 धावसंख्येची गरज, 17 धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 4, एकंदरीत झाल्या 17. प्रतीक मोरे आपण पाहताय शेवटच्या षटकामध्ये कैरी टीम कडनं. इथे फुल लेनचा बॉल अगदी आपण पाहताय ऑन साईडला बॉल निघालाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, सुसाट सुटलेत आणि धाव इथून कंप्लीट झाली आहे. एक एक धाव इथून महत्वाची आहे आणि अशा वेळी खऱ्या अर्थाने ही धाव किती महत्वाची होती.
धाव फलकावरती